एव्हरीवन, गुड आफ्टरनून. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर मी आज छानपैकी नऊवारी वेअर केली आहे. तर आज आहे घरी हळदी कुंकू, जसं की तुम्हाला कॅप्शनमधून समजलंच असेल. तर आज आहे घरी हळदी कुंकू आणि मी मस्तपैकी आज नऊवारी साडी वेअर केली आहे. तर छानपैकी नऊवारी साडी वेअर केली आहे, पूर्ण ब्राह्मण स्टाईल. तर मोत्याचे दागिने घातली आहे, सगळे बांगड्या घातली आहे. तर आणि मस्तपैकी रांगोळी पण काढली आहे. तर खूप छान डेकोरेशन झालं आहे. आणि आज आहे वैभवलक्ष्मीचं उद्यापन. तर म्हणलं आजच हळदी कुंकू आणि वैभवलक्ष्मीचं उद्यापन करूया. तर मस्तपैकी गव्हाची खीर पण केली आहे. आणि हा आहे माझा आजचा लुक. तर माझा पूर्ण लुक तुम्हाला मी नंतर दाखवते. तर आता सगळेजण बायका येणार आहेत, तर सगळ्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे. तर मी आणि विशेष म्हणजे आज मी साडी ही का वेअर केली आहे, तर मी हा कलर साडीचा, माझा ब्लाऊजचा कलर आणि माझी नथ आहोची, तर हे सगळं मी त्या रांगोळीमध्ये काढली आहे. तर तुम्हाला रांगोळी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी आता वैभवलक्ष्मीची पूजा करते. 6 वाजता सगळ्यांना बोलवलं आहे, इन्व्हाइट केलं आहे. तर चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू. आज आहे शुक्रवार आणि सकाळ सकाळी एक वासरू आणि गाय आलती. तर त्यांना पोळी दिले आणि मग मी पुढच्या कामाला स्टार्ट केलं. बिकॉज काल रात्री मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवले होते. तर आज बाकीची जी उरलेली तयारी आहे, रांगोळी काढायची आहे, थोडं डेकोरेशन करायचं आहे, फुलांची रांगोळी काढायची आहे, असं आज खूप सारं काम आहे. आणि आज गव्हाची खीर करायची आहे. तर आई मदतीला येणार आहे मला गव्हाची खीर करायला. तसे सगळी तयारी पटपट करायची आहे, कारण संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे. त्याच्या आत झालं तर खरंच खूप चांगलं आहे, थोडं निवांत बसता येतं. त्यामुळेच ही सगळी तयारी पटपट चालू आहे माझी. तुम्हाला माझं डेकोरेशन, माझी रांगोळी हे कशी वाटते हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
तर मी अगोदरच डिसाईड केलं होतं की मी रांगोळी कुठली काढणार आहे ते. खरं तर रांगोळी बघायला असं वाटतं की ही काही सोपी आहे रांगोळी, पण ज्याच्या पाठीमागे जे लागणारे त्याचे कष्ट असतात. तर मी लिटरली 2 तास मी रांगोळी काढली आहे. ही रांगोळी आणि मी गेटसमोर पण रांगोळी काढली आहे. असे मिळून मला 2 तास लागले रांगोळी काढायला. पण त्या पाठीमागे लागणारे जे कष्ट असतात ते खरंच पूर्ण आपले पाय, कंबर सगळं पेन होतं. पण जो आनंद भेटतो ना तो एक वेगळाच असतो. तर सगळेजण माझं खूप कौतुक केले की रांगोळी तू खूप छान काढले. जे बायका आलते हळदी कुंकवाला, तर मला खरंच खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच. खरं तर मला रांगोळी कधीच काढली नाही मी आत्तापर्यंत, पण लग्न झाल्यानंतर मी व्यवस्थित रांगोळी काढायला लागले एकदम प्रॉपर. मी रांगोळीचा क्लास केले नाही, मी काहीच केले नाही. म्हणजे रांगोळीचा मी क्लास ते काहीच केले नाही, पण मला बरोबर माझे हात व्यवस्थित ओळतात रांगोळीमध्ये आणि खरं तर तेच महत्त्वाचे आहे. आणि मला अशी आवड आहे डेकोरेशन करणं, रांगोळी काढणं. जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा एक वेगळंच वाईब्स येतात रांगोळीमधून. असं एकदम घरात आपल्या काहीतरी छान फंक्शन आहे, एक पॉझिटिव्हिटी वाटतं. तर मला खरंच खूप रांगोळी काढायला छान वाटतं. तुम्हाला जर माझी रांगोळी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी अगोदरच्या पण व्लॉगमध्ये खूप वेळा बोलली आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओज व्लॉग्स आवडले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला अजून प्रोत्साहन भेटेल. अजून मी कुठले कुठले व्लॉग करू तुम्ही हेही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी स्टार्टिंगलाच बोलले होते, मी अगोदरच डिसाईड केलं होतं की मी जी साडी घालणार आहे त्या साडीचा आपण कलर कॉम्बिनेशन करूया. तर मी पिंक साडी वेअर करणार होते, तर मी साडीचा कलरही पिंक केले. आणि माझं ब्लाऊज ग्रीन आहे, तर मी रांगोळीमध्ये पण ब्लाऊजचा कलर ग्रीनच केली आहे. आणि मी आता एक मस्तपैकी नथ काढणार आहे. तर मी जे नथ वेअर करणार आहे ती आहे आहोची. तर मी असं डिसाईड केलं की आपण रांगोळीमध्ये पण आहोचीच नथ काढूया.
सगळेजण मला विचारत होत्या की तू एवढ्या टाईममध्ये कसं काय व्यवस्थित प्रॉपर करते. तर मी काय करते, एक टायमिंग ठरवते. म्हणजे आता समजा मला रांगोळी काढायची असेल तर मी हे 2 तास रांगोळीसाठी देणार. 2 तासाच्या आतच माझी रांगोळी व्हायला पाहिजे. किंवा तर मी समज ठरवले किंवा तर मी डेकोरेशन करणार आहे तर माझ्या 1 तासात सगळं डेकोरेशन व्हायलाच पाहिजे. असं मी सगळं टायमिंग करून म्हणजे टाईम मॅनेज करून हे सगळं प्रॉपर केली आहे. नंतर आपल्याला निवांत होतं, जास्त दगदग होत नाही. मी फर्स्ट अगोदर एक लिस्ट काढते की मला काय काय कामं करायचे आहेत आणि कुठल्या कुठल्या वेळात कुठले कुठले कामं करायचे आहेत. तर हे असं डिसाईड करूनच मी कामं करते. त्यामुळे म्हणजे कसं कामं पटपट होतात आणि जास्त मला दगदग होत नाही. तर आई आली आहे आणि आम्ही दोघीजण मिळून गव्हाची खीर करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं खोबरं, बदाम, काजू हे सगळं किसून घेत आहे. मस्तपैकी नऊवारी साडी वेअर केली आहे आणि ते छान अशी रांगोळी काढली हळदी कुंकू. इथून छान दिसते. आणि खरं तर खूप सकाळी पण गाय आलती आणि करेक्ट 6 वाजता अजून एकदा गाय आली. शुक्रवारी आज आणि संध्याकाळी 6 वाजलेत. शुक्रवार आणि संध्याकाळी 6 वाजलेत आणि गाय आली. किती भारी.
नाही नाही, वेगळे गुरुवार आहे, शुक्रवार आहेत. प्रॉपर घेऊन सिल्क आहे ते. खरंच मी 3-4 सब्जेक्ट वैभवलक्ष्मी उद्यापन केले आणि मग ती आई माझी आणि सासू. या का छान पहिल्यांदा आला तुम्ही घरी. कमी जेवण होते का मग थोडं आपण अर्ध. कशात मॅडम एक स्पून आणते. स्पून आणते. उद्या पण उद्या अपलोड करायचं. आई सगळं स्वयंपाकाचं करते, मग मी डेकोरेशन करते. आवड पाहिजे. आवड असेल तर तुला चांगलं. फुल तयार करून देऊ का? नाही बस येतं. हाँ सासू. आम्ही सगळे सम्राट चौक मध्ये फ्रेंड्स. छान केलं. मम्मी काकू पण खूप औषध. आता जा. सांग.
माझ्या ब्लॉगला झालं. Very nicely decorated. थँक यू. खूप छान वैदे, खूप मस्त केलंय. थँक यू. थँक यू. खूप सुंदर. थँक यू. खूप सुंदर पूजा केली. थँक यू. We love you, वैदे. लव यू टू. चलो, bye. बाय Bye. बाय बाय.